नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे माझ्या ऑफिसच्या लॉगआउटपासून. आज निघायला खूप उशीर झाला होता, 6:30 वाजले होते आणि बाहेर प्रचंड अंधार पडला होता. कशीबशी करत ट्रॅफिकमधून मार्ग काढत मी घरी पोहोचले. तर आज आज माझ्याकडे बनणार होतं मटण, पण तेही माझ्या नवऱ्याने एक मला यूट्यूबला नवीन रेसिपी दाखवली आणि त्याच पद्धतीने मला मटण करायचं होतं. तर यासाठी अगोदर मी एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा घेतला. मटण धुवून मॅरिनेट करायला त्याने अगोदरच ठेवलं होतं आणि त्यानंतर मी एक उभा मोठा चिरून कांदा घेतला, त्याच्यासोबत टोमॅटोही घेतलं. मी अजून एक मोठा कांदा चिरून घेणार होते, कारण मला त्याच्यासोबत दही कांदा करायचा होता. कारण कोल्हापूरच्या साईडला अनेक जण हे मटणासोबत किंवा कुठल्याही जेवणासोबत हे दही कांदा खातात. कोशिंबीरच्या व्यतिरिक्त कांदा उभा चिरून फक्त त्यामध्ये थोडंसं दही घालून अनेक लोक दही कांदा खातात. त्याची टेस्टही खूप छान लागते. त्यानंतर मी एका कुकरमध्ये डिरेक्टली मी सगळीच भाजी एकत्र करायला टाकणार होते. मी आधी कांदा परतून घेतला, त्यानंतर छान टोमॅटो टाकलं आणि त्याच्यानंतर मी मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून 10 मिनटं फक्त कुकरचं झाकण लावून ठेवलं. मी कुकरची शिट्टी घेणार नव्हते, फक्त कुकर वरच्यावर झाकण ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार होते. तर आज मी हे पहिल्यांदाच करत असल्यामुळे माझ्याकडनं थोडं पाणी जास्त झालंच होतं, पण ठीक आहे, चालायचंच. आता नेक्स्ट टाईम करताना पाणी जरा कमी घालेल. त्याचबरोबर मग मी ते 10 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये धना पावडर टाकली, मटण मसाला टाकला आणि त्यानंतर तिखट, हळद या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये घालून घेतल्या. सोबतच माझा साईडला भातही शिजत होता, कारण आज मी भात कुकरमध्ये न लावता एका कढईत लावला होता. आणि त्याचबरोबर मी आता इथे करणार होते पाणी घालून कुकरचं झाकण बंद. तुम्ही बघू शकता किती छान त्याला असा रंग सुटला आहे सगळीकडनं. मग याच्यामध्ये मी पाणी घातलं त्याची कन्सिस्टन्सी बघण्यासाठी, जे की मी आधीच म्हणाले की माझ्याकडनं आज पाणी जरा जास्तच झालं होतं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कुकरचं झाकण लावून ठेवून दिलं. सोबतच मी चपात्या करायला घेतल्या होत्या. इथे मी पीठ अगोदर मळून ठेवल्यामुळे मी पटकन चपात्या लाटून घेतल्या, कारण आजही मला फार कंटाळा आला होता आणि त्यानंतर मला करायची होती पॅकिंग. तर मी कुठेतरी जाणार आहे आता 2-3 दिवसासाठी फिरायला, कारण काहीतरी एक स्पेशल गोष्ट आहे. ती स्पेशल गोष्ट काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्की समजेल. आणि मी कुठे फिरायला चालली आहे आणि मी कसली शॉपिंग केली आहे, की मी जी शॉपिंग केली होती मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, बट त्यासोबत मी आता पॅकिंग करून कुठे फिरायला जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मी फरशी पुसून घेतली, कारण आता 2-3 दिवस मी माझं घर बंद ठेवणार होते, म्हणून मी सगळी घरातली कामं पटापट आवरून घेतली. मी त्याचबरोबर माझ्या नवऱ्याने मला पाडव्याला हे गिफ्ट दिलं होतं, की ज्याच्यामध्ये हे ट्रिमर आहे, ऑल इन वन ट्रिमर आहे, ज्यामध्ये तुम्ही फेस, आयब्रोज आणि बॉडी सगळ्या काही गोष्टी ट्रिम करू शकता. सोबतच त्यासोबत म्हणजे हे एकदम पेनलेस ट्रिमर आहे, जे आपण फेस वॅक्स करण्यासाठी किंवा फेस रेझर वापरतो, तर त्यासाठी हे खूप इन्स्टेड खूप ही चांगली गोष्ट आहे, की हे एकदम पेनलेस आहे. याला चार्जिंग स्विचेस आहेत, कारण मी बॅटरीवरचे सेलवरचे घेतले नाहीत. त्याच्यासाठी एक USB असं एक वायर येते, त्याच्यासोबत तुम्ही त्याला चार्ज करू शकता. त्याचबरोबर याला एक क्लीन करण्यासाठी ब्रशही आहे. आयब्रोज करण्यासाठी पण आयब्रोजसाठी सेपरेट गोष्ट आहे. ही खूप प्रोडक्ट जास्त मला आवडतं. तुम्हाला पाहिजे असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असा चालला होता माझा पसारा. ओके, बाय.